प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये एक सभा पार पडली आहे। समविचारी संघटना होत्या, समविचारी राजकीय पक्ष होते। या सगळ्याच्या नंतर या सभेत नेमकं काय काय झालं यावर बोलण्यासाठी माझ्याबरोबर बरेच कार्यकर्ते आहेत। मी सुरुवात तुमच्यापासून करते। आजची जी काही बैठक झाली आहे, बैठकीत नेमकं काय ठरलेलं आहे आणि इथून पुढे तुम्ही आता या सगळ्या प्रकरणावरती उत्तर कसं देणार? या ठिकाणी आज जी बैठक झाली ती सर्व समाज जे विचारवंत होते त्यांची झाली। या ठिकाणी सर्व संघटना, सामाजिक संघटना, वैचारिक संघटना आणि पुरोगामी विचारांना मानणाऱ्या सर्वांची या ठिकाणी आज बैठक झाली। आणि आम्ही आज निर्णय घेतले की एक तर आम्ही संविधान मानणारे लोक आहोत, आम्ही संविधानिक मार्गाने पहिल्यांदा मुख्यमंत्री असतील त्यांना निवेदन देऊन त्यांना सांगू की यामध्ये तुम्ही लक्ष घाला। तो गुंड प्रवृत्तीचा तुमचा कार्यकर्ता तो जर असा हमला करत असेल तर तुम्ही त्याच्यावर मोकोका लावा। त्यातून जर त्यांनी ऐकलं नाही तर 100% मराठा समाज असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल, आम्हाला माहिती आहे की अशा पद्धतीने त्याला उत्तर द्यायचं। नक्कीच या ठिकाणी मुस्लिम समाजाचे सुद्धा काही प्रतिनिधी आलेले पाहायला मिळतात। काय सांगा, संभाजी महाराजांपासून सुरू झालेला, नावापासून सुरू झालेला हा सगळा विषय होता। खरं तर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं नाव लावा असा सगळा वाद होता आणि त्या वादाचा इतका अतिरेक झाला की थेट हल्ल्यापर्यंत मजल गेली। नाही, हे फक्त दाखवण्यासाठी आहे। संभाजी महाराजांचं नाव एकेरी उल्लेख होतो असं म्हणून। मग हाच काटे ज्यावेळी अहमदनगरचा जे चिंदम आहे त्यांनी एकेरी उल्लेख केला तर त्या टायमाला ते कुठे होते? संभाजी महाराजांचा पुतळा, संभाजी महाराजांच्या उद्यानामध्ये गडकरींचा पुतळा होता, त्या टायमाला ते कुठे होते? ज्या लोकांनी आता नुकताच काही काळामध्ये त्यांची बदनामी केली ते राहुल सोलापूरकर तर असतील, या लोकांनी बदनामी केली तर हा कुठे होता? तर हे फक्त दाखवण्यासाठी आहे। वास्तविक पाहता ह्यांना जे संघटना पुरोगामी पद्धतीने काम करतात, समाज जनजागृतीचं काम करतात, अशा लोकांना ठोकण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। वास्तविक पाहता हे संभाजी ब्रिगेड एक वैचारिक संघटना आहे। मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मोठी जनजागृती महाराष्ट्रामध्ये केलेली आहे। आपण पाहिलेलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मुस्लिम समाजात साजरी करतो। म्हणजे त्यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून जे जनजागृती केलेली आहे त्याचा खरं म्हणजे कौतुकच केलं पाहिजे। आज आपण पाहिलेलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर दंगल होत नाही, म्हणजेच हे जनजागृती झाल्यामुळे असं झालेलं आहे। वास्तविक पाहता त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही संपूर्ण मुस्लिम समाज होते त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि ज्या पद्धतीने त्यांनी हल्ला केलेला आहे, वास्तविक पाहता अशाच पद्धतीने त्यांनाही ठोकण्याचं काम यावेळी आता मुस्लिम समाज पण पुढे केल्याशिवाय राहणार नाही मला वाटतं, असं या ठिकाणी मी तुमच्या इथं या सगळ्या हल्ल्यामागे भाजप आणि RSSचा हात असल्याचा आरोप होतोय। तुम्हाला असं वाटतं की? बघा, जेव्हापर्यंत यामध्ये सरकारचा पाठिंबा नसतो तेव्हापर्यंत असं होऊ शकत नाही। कारण ज्यांनी हल्ला केलेला आहे ते यापूर्वी पिस्तूल सहित पुण्यामध्ये त्याला अटक केलेली होती, यापूर्वी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। त्यांनी त्याच्या स्वतःचा भावाचा त्यांनी मर्डर केलेला आहे। म्हणजे एखाद्या नेत्याला पुढे आणून इतर सामाजिक संघटनेवर दबाव आणण्याचं काम ते काम करतात। आपण पाहिलं असं संग्राम जगताप असेल, कशा पद्धतीने मुस्लिमाबाबत ते बोलतात, का सरकार बोलत नाही? नितेश राणे असतील, सरकारचा त्यांना पाठिंबा आहे म्हणूनच ते त्यांच्यावर कारवाई करत नाही। अशा पद्धतीने एखाद्या कार्यकर्त्याला, एखाद्या जहालवादी कार्यकर्त्याला ते पुढे आणतात आणि समाजावर दबाव आणण्याचं काम करतात आणि सरकार पुरस्कृत ते असतं, असं या ठिकाणी आम्ही त्याच्यावर आरोप करतो। सरकार पुरस्कृत हल्ला आहे असं वाटतं खरं? आत्तापर्यंतच्या ज्या घटना घडल्या त्याच्यानुसार तर हे नक्की वाटते की हे सरकार पुरस्कृतच आहे। कारण ज्या पद्धतीने सरकारने यांच्यावर दबाव आणला पाहिजे किंवा त्यांना शिक्षा करायला पाहिजे किंवा त्यांच्यावर वचक बसला पाहिजे, तो वचक हे सरकार बसवत नाहीये। त्या दृष्टिकोनातून असं वाटतं की हे मुद्दामून चाललेलं आहे आणि हे कुठेतरी दिशा भरकवण्याचं काम, या महाराष्ट्राला अस्थिर करण्याचं काम हे या ठिकाणी चाललेलं आहे। आजच्या बैठकीमध्ये करारा जवाब मिलेगा अशा घोषणा देण्यात आल्यात, कसा नक्की हा जवाब मिळणार? आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आम्ही आमची गनिमी नीती तुम्हाला का सांगू? जे होईल त्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याची न्यूज मिळेल की हे झालेलं आहे। खरं तर आज सभा जी काही झाली या सभेमध्ये करारा जवाब मिलेगा अशा घोषणा देण्यात आलेल्या आहेत। काय नेमकं ठरवलेलं आहे, कसं उत्तर मिळेल? जर आमच्या प्रवीणदादा गायकवाडांवरती जर असा भ्याड हल्ला होणार असेल तर करारा जवाब दिलाच पाहिजे ना। आम्ही काय लेचे पेचे नाही आहेत, आमच्या सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा DNA आहे। आम्ही शांत बसणारे मराठे नाहीत, आम्ही लढवय्ये मराठे आहोत। तू जर एक मराठा असून असं नीच कृत्य करू शकतो तर तुला जशास तसे उत्तर मिळणार ना। आणि हे कृत्य तुला का करावं लागलं? कारण तू भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी आहेस म्हणून तुला हे कृत्य करायचं सुचलं। बाकी कोणीही अशी मजल किंवा अशी हिम्मत करू शकत नाही। या महाराष्ट्रामध्ये खरोखर आता अराजकता माजलेली आहे। ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असून सुद्धा
कोणतंच नियंत्रण, कुठलीच कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये राहिली नाहीये. त्याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही गुंडांना पोसताय, तुम्ही झुंडशाहीला पोसता आहात. आणि त्याचंच हे द्योतक काल अक्कलकोटमध्ये घडलं. प्रवीण दादांवरती भ्याड हल्ला झाला. त्या हल्ल्याचा केवळ निषेध करून भागणार नाही, त्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे की हा कट रचला कोणी, याला खतपाणी घातलं कोणी, आणि ह्या नालायक काटेला संरक्षण दिलं कोणी. एवढा राजरोसपणे हा रस्त्यावरती येतोय, घोषणा देतोय, छत्रपतींच्या नावाने घोषणा देतोय. त्याला लाज वाटली पाहिजे. छत्रपतींचं नाव घेताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी भ्याड हल्ला केला नाही. तुमच्या मनामध्ये, कृतीमध्ये आणि विचारांमध्ये सुद्धा छत्रपतींचे विचार नाहीयेत. त्यामुळे असल्या दीपक काटेवरती देवेंद्र फडणवीस मोक्काचा कायद्याने कारवाई करणार का, हा आमचा सवाल गृहमंत्र्यांना आहे. आणि जर तुम्ही याच्यावरती कोणतीच कारवाई केली नाही आणि पानं पुसण्याची कामं जर मराठा समाजाला दाखवली, तर तुम्हाला जशास तसं उत्तर समाज देणार आहे. कारण आज केवळ पुण्यातनं लोक नाही आलेली, इथनं संपूर्ण महाराष्ट्रातनं आज इथं लोक आलेली आहेत. आणि ती एका तळमळीने आलेली आहेत की प्रवीणदादा गायकवाड हा आपल्या कुटुंबातला व्यक्ती आहे. आपल्या कुटुंबावर जर आज हल्ला होतोय तर कोण इथे सुरक्षित आहे. आणि हे महाराष्ट्रात होतंय, हे अत्यंत दुर्दैव आहे. नक्कीच माझ्याबरोबर पैगंबर शेख आहेत. एकंदरीत ही सगळी जर आत्ताची भूमिका पाहिली, त्यानंतर तुम्ही आता एका सभेमध्ये म्हटलात की मी तुळशीपत्र ठेवायला तयार आहे घरावरती, मी बायकोला सांगून आलोय की मी परत येईल की नाही माहित नाही. का असं वाटतंय, का एवढी वेळ आली आपल्याला हे सांगण्याची? ऍक्च्युली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अशी आहे की तुम्ही न्याय खरं कोणाला मागणार आहात हा प्रश्न आहे. ज्या पक्षाचे गृहमंत्री आहेत त्याच पक्षाचा पदाधिकारी अशा पद्धतीची जी आहे ते कृत्य करतोय, तर न्याय कोणाला मागायचं. आणि अशा पद्धतीमध्ये आमचा वारसाच आहे शिवछत्रपतींच्या काळापासून की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे आहे ते घरावर तुळशीपत्र ठेवलं होतं. आणि या काळामध्ये जे शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर चालेल त्यांच्यासाठी देखील आम्ही आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून पुढे चालायला तयार आहोत. तेच मी माझ्या भाषणामध्ये बोललो. का? कारण की या सद्य सरकारमध्ये जे आहे ही शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारा जी आहे ती संपवण्याचं मोठं षडयंत्र सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की कोरटकर सारखा जो माणूस आहे, कोरटकर सारख्या माणसाने राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांविषयी किती अपमानास्पद जे आहे ते वक्तव्य केलं, तरीही या महाराष्ट्रामधून कुठल्याही पद्धतीची जी आहे ती भूमिका घेतली नाही. जे महामानवांचा, महान विभूतींचा अपमान करतात, अवमान करतात, त्यांना हे सरकार प्रोटेक्शन देत आहे, त्यांना सुरक्षा देत आहे. आणि ज्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांची या लेखनाच्या माध्यमातून जी आहे कलम कसायांनी जी आहे ती बदनामी केली होती, त्या बदनामीला पुरून खरे संभाजी महाराज जे आहे ते घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम ज्या संभाजी ब्रिगेडने, ज्या प्रवीणदादा गायकवाडांनी केले, त्यांच्यावर मात्र सरकार पुरस्कृत हल्ले होत आहेत. तर हा महाराष्ट्र खरं शिवछत्रपतींचा आहे का? हा महाराष्ट्र खरंच छत्रपती संभाजी महाराजांचा आहे का? याचा कुठेतरी आता विचार करण्याची गरज या तमाम महाराष्ट्राच्या लोकांना करण्याची खूप जास्त आहे. पण गृहमंत्री म्हणून फडणवीस या सगळ्यावरती भूमिका घेऊन त्याच्यावर कारवाई करतील असं वाटतं? गृहमंत्र्यांनी ती करावी अशी विनंती आमची त्यांना राहील. आम्ही त्यांच्या पदाचा मान करतो. ते एक सुसंस्कृत नेते आहे अशा पद्धतीचा ते आव देखील आणतात. त्या देखील गोष्टी आम्ही काही अंशी मान्य करतो. मात्र जे त्यांचे पदाधिकारी कृतीतून त्या गोष्टी करतात, नितेश राणे देखील असतील, संग्राम जगताप देखील असतील, आता गोपीचंद पडळकर असतील, आणि आता हा जो दीपक काटे आहे, ही जी सगळी मंडळी आहेत, या सगळ्या मंडळींच्या बोलण्याच्या माध्यमातून जी काही हिंसा पसरते, ज्या काही गोष्टी घडतात, याच्यातून काय प्रचिती मिळते? संभाजी ब्रिगेडमध्ये एक शिकवण सांगितली जाते आम्हाला, बोलायला लढायला बहुजन आणि बोलायला जे काही समजायचं आता ते तुम्ही समजा. तर ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या आहे. आपण पाहतोय बोलायला बहुजन आहेत. आमच्या तिथे आणखीन एक शिकवण आम्हाला दिली गेलेली आहे की बहुजनांनी बहुजनांच्या विरोधात नानी आणि वाणी वापरू नये. या नियमाचा वापर सर्व पक्षातल्या बहुजनांनी करावा, ही देखील विनंती मी या माध्यमातून करतो. जय जिजाऊ. नक्कीच आपण बघितलं तर आजची ही जी बैठक होती, मराठा क्रांती मोर्चाचे किंवा मराठा महासंघाचे सगळे पदाधिकारी भेटणार आहेत असा एक निरोप होता. मात्र आता जर आपण पाहिलं तर समविचारी बहुजन संघटना सगळ्याच होत्या. या एका काल घडलेल्या इन्सिडेंट्समुळे सगळ्या संघटना आज एकीने एकत्र उभ्या राहिल्यात असं वाटतं. या ठिकाणी जी लोक आली ती सर्व समाजाची आणि सर्व धर्माचे लोक आलेले आहेत. केवळ मराठा समाजाचे लोक या ठिकाणी आलेले नाही आहेत. या ठिकाणी मराठा समाजाचे लोक जर असतील तर ते 50% असतील मी म्हणतो. या ठिकाणी धनगर समाजाचे देखील लोक आलेले आहेत, माळी समाजाचे देखील लोक आलेले आहेत, आंबेडकरी देखील आलेले आहेत. या ठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक देखील मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. का आलेले आहेत? कारण प्रवीणदादा गायकवाड जे आहेत
ते योगायोगाने मराठा समाजात जरी जन्मलेले असले मात्र ते या महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती आणि सर्व धर्मीयांचं नेतृत्व आहे आणि ते या 18 पगड जाती आणि सर्व धर्मीयांचं नेतृत्व आहे हे कालपासून सर्वांना समजलेलं आहे. ही एकी अशीच राहावी, टिकून राहावी असं वाटतं नक्कीच. ही वैचारिक एकी अशीच टिकून आहे. फक्त ही जी एकी आहे ही ईडीच्या दगडाच्या खाली जी आहे ती दबली गेलेली आहे. त्या ईडीच्या दगडाखालची जी भीती आहे ती ज्यावेळी या ठिकाणाहून निघून जाईल मला वाटतं हा जो विद्रोह आहे हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जाईल आणि त्या विद्रोहाला संपूर्णपणे या महाराष्ट्राचं सध्या सरकार जबाबदार राहील. त्याला एकटे देवेंद्र फडणवीस वगैरे जबाबदार राहतील असं मला नाही म्हणायचं. मात्र सरकारमध्ये राहून देखील सरकारच्या कानपिचक्या घेणारे देखील लोक आपण पाहिलेली आहेत. तर तशा कानपिचक्या देखील देवेंद्र फडणवीसांच्या घेतल्या गेल्या पाहिजे आणि हे जे महाराष्ट्रातलं वातावरण जे आहे ते कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातोय ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. नक्कीच काय वाटतं या सगळ्याच्या नंतर एक अंतिम निर्णय आता आजच्या बैठकीतून नेमकं काय झालं? अत्यंत मनाला क्लेश देणारी घटना. आम्ही रात्रभर झोपलेलो नाही. सांगलीवरून 300 किलोमीटरचा प्रवास करून इथं आलोय. कुंडल ही क्रांतीभूमी आहे आणि ही पुण्यभूमी आहे. खरं तर महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीतला सामान्य माणूस पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. खरं तर शिवाजी महाराजांची घोषणा देऊन शिवाजी महाराजांच्या विचारांना खरं तर ज्यांनी दीपक काठ्यांनी हे कृत्य केलं त्यांनी खरं तर प्रवीणदादा गायकवाड कोण आहे हे जरा मागं वळून बघितलं असतं ना तर त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं असतं. अरे लाज वाटते मला दीपक काठेंचं नाव घ्यायला. इतक्या 10-15 हजार लोकांना कॅनडापासून अमेरिकेपर्यंत पोहोचवलं आणि गांधी खिशात आणि डोक्यात शिवाजी महाराज यांची खरं तर प्रेरणा दिली. अशा व्यक्तिमत्वाला तू काळं फासलंस. लाज वाटली पाहिजे. आम्ही प्रतिसरकारच्या भूमीतून आहोत. खरं तर इंग्रजांच्या विरोधात क्रांती केलेली आहे. तुमच्या विरोधात क्रांती करायला जास्त वेळ लागणार नाही परंतु समाजात चांगुलपणा निर्माण व्हावा यासाठी आम्ही आलेलो आहे. योग्य असं उत्तर दिलंच जाईल. संभाजी ब्रिगेडला पाठिंबा द्यायला आम्ही रणसंग्रामचे कार्यकर्ते आलेलो आहे परंतु संभाजी ब्रिगेड तुम्हाला पुरेसे आहे. इथून पुढच्या काळात जरी एखाद्या माणसाला डिवचलं तर महाराष्ट्र रस्त्यावर येईल आणि राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे कुठल्याही पक्षाची असू दे जर असा वेल विकृताचा जर वर चढला ना तर तो खाली येऊन तुम्हाला गाडतो. एवढं लक्षात घ्या राजकर्त्यांनो. त्यामुळे हे जे तुम्ही समाजात जातीवाद पसरवलाय ना आणि जो कोण आज आरोपी आहे त्याला चहा बिस्किट देताय. अरे तो काय तुमचा जावई आहे का? जावयाचं सुद्धा जेवढं लाड करत नाही तेवढं लाड ह्या तुम्ही भूमीत करताय. त्यामुळे पुन्हा एकदा प्रतिसरकार जिवंत करू नका. लोक प्रतिसरकार स्थापन करतील. सरकार विनंती आहे प्रतिसरकारच्या तुपांचा येण्याचा नाहतोय मी. प्रतिसरकार या भूमीत निर्माण व्हायला नको याची खबरदारी घ्या आणि प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती झालेला जो भ्याड आलाय त्याचा मी जाहीर निषेध करतो प्रतिसरकारच्या वतीनं. ठीक आहे. नक्कीच आपण बघतोय की या सगळ्याच्या नंतर आज जी काही बैठक झाली या बैठकीमध्ये या सभेमध्ये सर्वपक्षीय नेते, समविचारी संघटना, बहुजन समाजातले अनेक दिग्गज नेते, इव्हन इतिहासकार असतील, आत्ताच नुकतेच किरण माने सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. त्यामुळे या आजच्या सभेनंतर मोठ्या प्रमाणात एकी जी आहे ती या सगळ्या हल्ल्याच्या विरोधात निर्माण झालेली पाहायला मिळते. एकीची ही लढाई आहे, विचारांची लढाई. आम्ही विचाराने लढू. मात्र जशा पद्धतीचा हल्ला करण्यात आलाय तशाच पद्धतीचं चोख उत्तर सुद्धा देऊ असा इशारा सुद्धा आजच्या बैठकीतून समोर आलेला पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.